दोघांत तिसरा आणि सगळं विसरा अशा प्रकारची ही घटना आहे। आजच्या काळात अनैतिक संबंध म्हणजे किरकोळ गोष्ट होत चाललेली आहे। असंख्य विवाहित महिला या अनैतिक संबंधाच्या वाटेवर वळत आहे आणि स्वतःच्या सुखी संसाराला आपल्याच हाताने उद्ध्वस्त करत आहे। जणू आपल्याच पायावर कुऱ्हाडी मारणे होय असंच म्हणावं लागेल। पण याच अनैतिक संबंधातून किती भयंकर क्राईम होत आहे त्याचं उदाहरण म्हणजे ही घटना। दोघेही इंग्लिश शाळेतील कार्यरत आहे। सदरील महिला ही इंग्लिश शाळेतील लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी होती आणि ड्रायव्हर हा शाळेतील मुलांना नेण्या आणण्यासाठी असलेल्या क्रुझर गाडीचा चालक होता। दोघांचे प्रेम संबंध होते। 27 फेब्रुवारीला त्यांनी सर्व मुलांना आपापल्या घरी सोडलं आणि रस्त्याच्या कडेला गाडी थांबून ते गाडीतच शरीर संबंध बनवत होते। पुढे जे घडलं ते नक्कीच अंगाला काटा आणणार आहे। सावंतनगर रस्त्यावर पठाडे पेट्रोल पंप समोर घडलेली ही घटना आहे। सविता गावित वय 36 व किशोर सारे वय 28 या दोघांचे प्रेम संबंध आहे। याच प्रेम संबंधातून घडलेली घटना आहे। पूर्ण बातमी अशी आहे की दुपारी 1च्या दरम्यान शाळा बंद झाल्याने सविता या महिलेनं ड्रायव्हर असलेल्या किशोरला सांगितले, जाताना मला घरला सोड। त्याचप्रमाणे त्यांनी शाळेतील सर्व मुलांना आपापल्या घरी सोडलं। त्यानंतर सविता हिला घरला सोडायचे होते। दरम्यान महिलेनं किशोरकडून शरीर संबंधाची मागणी केली। त्यावर किशोरने होकार दिला। पठाडे पेट्रोल पंपाच्या मागे सावंतनगर रोडवर असलेल्या कवटाळी तळ्याच्या पांदीच्या शिवार रस्त्यावरच साईडला गाडी थांबून त्यांनी गाडीतच संबंध करण्यास ठरविलं। त्यांचे शरीर संबंध चालू झाले। पण आता किशोर सोबत जे घडणार होतं ते नक्कीच विचित्र व भयानक आहे। कारण किशोर हा जेव्हा पाणी बॉटल आणण्यासाठी गाडीतून खाली उतरला आणि तेथेच असलेल्या एका पान टपरीच्या दिशेने जात होता तेव्हा किशोरचाच मित्र असलेला संदीप हुंडके याने थेट त्याला लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली। निव्वळ डोक्याचा दहीभात करणारी ही घटना आहे। कारण किशोर या तरुणाला का मारहाण करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संदीप हा सविता या महिलेचा दुसरा प्रेमी आहे। संदीप हा त्याच शाळेतील असलेल्या स्कूल बसचा चालक आहे। त्याचेही सविता सोबत संबंध होते। जेव्हा पोलिसांनी संदीप याची विचारपूस केली तर त्याने असं सांगितलं की किशोर व सविता यांचे प्रेम संबंध जुळले। हे मला कळालं होतं। मी 15 दिवसापूर्वी त्यांना याच रस्त्यावर पाहिलं होतं। तेव्हाही ते गाडीत दोघच बसून होते। त्याच दिवसापासून मी त्यांच्यावर लक्ष देऊन होतो। सविता आधी माझ्याशी प्रेम करायची। एक दिवस आमच्यात वाद झाला तेव्हापासून तिने माझ्याशी बोलणं बंद केलं। नंतर मला समजलं ती किशोर सोबत प्रेम संबंधात आहे। मला त्या दोघांना एकत्र पकडायचे होते। हाच राग मनाशी धरून मी किशोरला मारहाण केली। संदीप याने किशोरला एवढं बेदमपणे मारहाण केली की किशोर हा सध्या ICUत ऍडमिट आहे। पण आता महत्वाचं म्हणजे संदीप व किशोर हे सुद्धा पक्के मित्र समजले जायचे। पण आजच्या काळातील मानसिकता पहा। जिच्यावर मी प्रेम करतोय तिच्यावर तू का प्रेम करतोस अशीच गत आहे। एका बाईच्या नादात दोघेही पक्के मित्र आपसात भिडले असंच म्हणावं लागेल। पण आता महत्वाचं म्हणजे संदीप सोबत सविता या महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला। हे समज झालं पण त्या बाईला तरी लाज वाटली पाहिजे। कारण विवाहित असून नवरा असून सुद्धा असले कृत्य करते तेही अनेक जणांसोबत। हे नक्कीच दुर्दैव आहे। घटना एवढी विचित्र आहे की आपल्याच डोक्याला मुंग्या येतील। तर अशा प्रकारे हा सर्व घटनाक्रम घडला। अशा या विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका।